साथ जाके वो फिरियाद दिखा दें। क्या केस था सर? कुछ 307 का केस था, इनके फैमिली के ऊपर अटैक हुआ था, तो इनके खिलाफ भी केस है, उनके खिलाफ भी केस है। तो आज सवेरे ये हमारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना की जो थाना का मुख्य कार्यालय यहाँ वहाँ आए थे ये दोनों औरतें। तो मुझे लगता है कि अगर कोई हमारे दरवाजे में आता है तो उनका जो भी सच बात जो है वो जानने के लिए आना चाहिए, तो वही देखने के लिए मैं यहाँ आया। पुलिस ने क्या आश्वासन दिया सर? उन्होंने गुना रजिस्टर करके लेंगे करके कहा है, तत्काल गुन्हा रजिस्टर करके लेंगे। सर, आज तुम्ही मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये आलात, काय कारण होतं? माझ्याकडे या दोन बहिणी सकाळी मनसेच्या ठाण्याच्या आमच्या कार्यालयात आल्या होत्या आणि त्यांचं मत असं होतं की आमच्यावर वार झालेले आहेत आणि त्याच्यात गुन्हा नोंदवला जात नाही, तर आम्हाला कोणी मदत करत नाही, तर कृपया तुम्ही आमची मदत करावी। तो त्यांच्या मदतीसाठी मी इथे आलो होतो आणि मला दुसरी बाजू देखील पोलिसांकडून जाणून घ्यायची होती, नक्की घडलं काय। तो आता मी पोलिसांशी बोललेलो आहे आणि पोलिसांनी मला आश्वासित केलेलं आहे की आम्ही तात्काळ त्या गुन्ह्यामध्ये गुन्हा रजिस्टर करून त्याची चौकशी सुरू करू। काल सर तुम्ही भिवंडी येथील स्विगी कंपनी आहे त्याच्यावर रेट टाकलेली, काय झालं त्याच्यात? रेट नाही टाकली होती, झालं असं की स्विगीचं जे युनियन आहे ते माझं आहे आणि आतमधले त्यांचे काही व्हिडिओज आमच्या ग्रुपवर आले होते, जे युनियनचा आमचा ग्रुप आहे त्याच्यावर, त्यात काही उंदीरं मेली होती, किडे फिरत होते आणि मला असं वाटतं की आता स्विगीचं सामान हे प्रत्येकाच्या घरात मागवलं जातं। तो एक दक्ष नागरिक म्हणून मला असं वाटलं की पद्धत चुकीची आहे। जर लोकांचा स्विगी ब्रँडवर विश्वास आहे तर तिथे जर अशा प्रकारचं सामान मिळत असेल तर त्याचा विरोध केला पाहिजे आणि म्हणून मी काल तिथे गेलो होतो। काल आपण ते पाहिलं, काल फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटला त्याची तक्रार मी लेखी केली होती आणि त्यानंतर काल संध्याकाळी फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटने त्याच्यावर कारवाई केलेली आहे। त्यांचं गोडाऊन जे आहे ते आता बंद केलेलं आहे आणि पुढील निर्देश येईपर्यंत ते गोडाऊन बंद राहील असं पत्र फूड अँड ड्रग्सने मला पाठवलेलं आहे। क्या कहेंगे कि जो वापस से अभी एक उत्तर भारतीय और मनसे का तो वाद विवाद वापस शुरू हो गया महाराष्ट्र मैं वापिस आपको बोलता हूँ, हमारे मेरे बहुत सारे दोस्त उत्तर प्रदेश से आते हैं। मैं अभी कुंभ मेला गया था तो मैं भी मेरे दोस्त के ही घर पे रुका, तो ऐसा ये झगड़ा उत्तर भारतीय और मराठी ऐसा है नहीं। हमारे बहुत सारे दोस्त ऐसे हैं कि जो हमें कभी कभी शर्म आती है उतना अच्छा मराठी बोलते हैं। तो मेरा कहना ये है कि अगर आप इतने सालों से महाराष्ट्र में रहते हैं तो मराठी बोलना सीखना चाहिए, मराठी में बात करना चाहिए। क्या प्रॉब्लम है? जिस भाषा ने, जिस धरती माँ ने आपको इतना बड़ा किया है, आपको रोजी रोटी दी है, तो उसका सम्मान होना चाहिए। तो हमारी जो बात है, हमारी जो लड़ाई है वो भाषा के ऊपर, हमारा किसी आदमी के खिलाफ ये नहीं। जो आदमी हमारे से प्यार से बात करते हैं, बहुत सारी जगह ऐसा होता है कि हम बोलते मराठी में बात करो तो वो बोलता है ज़्यादा सीख लूंगा मैं, तो हमें भी अच्छा लगता है कि उसकी इच्छा है कि मराठी सीखनी चाहिए। अगर मैं यहाँ रह रहा हूँ तो ये यहाँ की भाषा और यहाँ के लोग उनका सम्मान करना चाहते हैं। मतलब आपका कहना है सर महाराष्ट्र में रहना तो मराठी बोलना सीखना चाहिए, क्यों नहीं सीखना चाहिए? उसी को लेकर एक उत्तर भारतीय ने कहा था कि अगर ऐसा है तो आप आके सिखाइए मुझे, मैं एनी टाइम मैं रेडी हूँ सीखने के लिए, लेकिन आप भेजिए, मेरे पास टाइम नहीं कि मैं सीखूं, आप खुद भेजिए और मुझे सिखाइए। इसके ऊपर से उसका एरोगेंस पता चलता है कि उसकी दानत क्या है, तो फिर ऐसे लोगों को मार खाते हैं हमारे। मैंने कहा ना, एक आदमी मुझे बोला, हम लोगों को बोला दादा मला थोडा वेळ द्या, आम्ही पण शिकू। तर आम्हाला बरं वाटलं, आम्ही जाताना त्याला मिठी मारून निघालो, पण जर असं बोलत असेल तर त्या थोबाड्यात पडणारच आमचं। तुला वेळ नाही आहे ना, मग इथं राहू नको, तुझ्या गावाला जा आणि तिथे शिक, तुला काय शिकायचं ते। तुला जर आमची भाषा शिकायला वेळ नसेल ना तर तू इथं राहायचं नाही, चालता होईल। पण जर तुम्ही आमच्या भाषेचा आदर आणि प्रेम करणार असेल तर तुमच्यावर आमचा आदर आणि प्रेम कायमस्वरूपी राहणार, तुमच्या भाषेचा देखील। आम्ही जर उत्तर प्रदेश किंवा यूपी बिहार मध्ये गेलो तर मी तिथल्या भाषेचा आदर करणार, तिथली जी भाषा आहे ती बोलण्याचा मी प्रयत्न करणार। तुम्ही जर माझ्याकडे राहता, माझ्याकडे खाता, जर माझ्याकडे तुम्ही पोट भरताय तर तुम्ही माझ्या भाषेचा प्रेम आणि आदर हा करायला पाहिजे। सर बहुत से लोग सीखना चाहते हैं, जैसे आपने कहा अभी, तो सीखने की कोशिश करने के बावजूद नहीं सीख पाते, तो उसके लिए आता एक गोष्ट सांगतो, तुम्ही कुठलीही गोष्ट शिकावी लागत नाही। तुमचं नाव काय? शाहिद। मी मराठी बोलतोय, तुम्हाला कळतंय ना? हो नाही एवढं तर कळतं, त्यात पण समाधान होतो, पण तुम्ही ते बोलायला पण ज्यावेळेला प्रॉब्लेम करता ना त्यावेळेला अडचण होते। तुम्ही थोडी तुटूक मुटूक बोलले, आम्हाला कळतं की याचा इच्छा चांगली आहे, याचा उद्देश चांगला आहे, एवढं तर आम्हाला कळतं ना। पण तू ॲटिट्यूड मध्येच बोलणार असेल तर मग त्याला प्रॉब्लेम होतो ना सगळ्यामध्ये। मतलब प्रेमानी मनुष्य, प्रेमाने जग जिंकता येतो, माणसं काही चीज है। सर आपको नहीं लगता कि आने वाले मनपा चुनाव में इसका असर पड़ेगा? एक चीज आपको वापिस में बोलता हूँ, हम लोग इलेक्शन के लिए नहीं जी रहे। जिनका घर इलेक्शन पे चलते हैं ना वो राजनीति करते हैं, हम भाषा के ऊपर प्यार करने वाले लोग।
जरी मराठी टिकली तर हे महाराष्ट्र टिकेल, हे मुंबई टिकेल. आत्ता आमचा उद्देश आहे भाषा आणि हे महाराष्ट्र टिकेल. थँक्यू सर. आणि निवडून येऊन करायचं तरी काय असतं? आमदार दिसतात का निवडून आल्यावर? आम्हीच काम करत असतो. लोक कोणाकडे येतात? आता ती बाई कुठे आली? माझ्या खाण्याच्या ऑफिसला आली ना. अशा रोज अनेक मुंबईतले लोक माझ्याकडे येतात. त्यामुळे जर आमदारांकडे जाण्याच्या ऐवजी मनसेच्या ऑफिसमध्ये जायला लोकांना बरं वाटत असेल ना, तर आमचा ट्रॅक बरोबर आहे. चला दादा. चला. चूंकि तूने माइक ही चालू किया था. चालू था यार. अभी चल गाड़ी निकल.